5 नोव्हेंबर हा दिवस फलंदाजांच्या नावे राहिला होता. कारण आजच्या दिवशी 1987 मध्ये विश्वचषकामध्ये ग्रॅम गुसने टीम इंडिया विरुद्ध शतक झळकावताना 111 धावा टोलवल्या होत्या. यस, सभी को क्रेडिट जाता है. सुभाष ठाकरे साथ ही साथ दीपक पाटिल कल उन्हें हम हंसिका में एक्शन में देखेंगे. मुन्ना पठान, सुभाष पाटिल, जय पवार ने वाकई में मुन्ना पठान, जय पवार, सुभाष पाटिल जो कोर कमेटी स्टार्ट की थी उसमें काफ़ी मेहनत की है. सभी का विशेष धन्यवाद. क्योंकि क्रिकेट की शुरुआत हुई है तो लोगों के चेहरे पे थोड़ी सी हंसी आ गई. नक्कीच एक शुभ संकेत टीडीपीएलच्या माध्यमातून शेवटी प्रेक्षकांना मिळालेला आहे. क्रिकेट सुरू होणार की नाही हा मोठा प्रश्न चिन्ह होता. मात्र क्रिकेट सुरू झालेला आहे आणि तेही टीडीपीएलच्या माध्यमातून. ओपनर भेजना है और अंपायर्स आप अब आजाद हैं. 30 मिनट का समय है एक इनिंग के लिए. सामना क्रमांक 8 वीर तानाजी दापोडे विक्रांत केनी प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान आपण पाहणार आहोत. आज पहिल्या सामन्यामध्ये अमोर स्पोर्ट्स कासने या संघाने डोंबिवली ग्रामीण संघाचा पराभव केला आणि आजच्या दिवसामधील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. वीर तानाजी दापोडे संघाकडे जर आपण नजर टाकली तर दीपेश माली, हिमांशु पाटील, साकिब खान, भावेश पवार, अनुप पाटील, प्रितेश पाटील, ऋषी भोईर, दिनेश पाटील, राजन पाटील, सचिन पाटील, राजन थले. विके प्रतिष्ठानकडे जर दीनू बघितलं कांबळे, एमरोज खान, विजय पवार, जीत भोईर कॅप्टन, कमलेश पाटील, रवींद्र संते, मोनिस पाटील, प्रेम भोईर, अतुल पाटील, पिंके और सूरज मात्रे. नक्कीच दोन्ही संघ हे तगडे संघ आहेत आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिल्या सामन्याचा जर विचार केला असता एक बाबे सर एकतर्फी सामना पाहायला मिळाला होता. So back to cricket now. Welcome all of you. Beautiful atmosphere of cricket here at the Veer Tanaji Dapode Cricket Ground. Sun shining brightly and you are watching TDPL 2020. आनंद पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वर्गीय सो चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड लाभलेला आहे. दिनेश पाटिल को ओपनर भेजा गया है. पिछले वीर तानाजी दापोडे कप में उन्होंने बहुत खूबसूरत अर्धशतक लगाया था. बहुत ही क्लासिकल स्ट्रोक प्लेयर हैं और उनके साथ जो ओपन आए हैं ऋषि भोईर, मैन फ्रॉम वकलन. व्हाट अ प्लेयर इज ऋषि भोईर. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज कमलेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गेंद को इंप्रोवाइज तरीके से डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत टीडीपीएल चौकार. उत्कृष्ट फटका सफल झाला होता आणि जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट फटका पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार. ऋषि भोईर चौके से खाता खोलते हुए फिर से उसी तरह का शॉट खेलने की कोशिश. अपील और आउट. क्या बदला लिया वहां पर गेंदबाज कमलेश पाटिल ने. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर, भारती दीपक पाटील पुरस्कृत ही टीडीपीएल विकेट. आने के बाद कहा जाता है एवरी डे इज नॉट संडे. हर दिन रविवार नहीं रहता है. जिस तरह से एबी डिविलियर्स बन गए थे वहां पर बल्ले का सिरा लेकर. यहाँ पे गेंदबाज की तारीफ करना होगी. सुभाष गेंद को उनके शरीर के करीब रखा था. नक्कीच बॉडी लँग्वेजला ओळखले ते रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. पाहिलं होते की फलंदाज आधीच सफल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. टिट फॉर टॅट जशा तसे उत्तर. जैसे को तैसा जवाब दिया वहां पर. 4 रन. एक विकेट गंवाने के बाद वीर तानाजी दापोटे के ओनर इस पूरे टीडीपीएल के चेयरपर्सन प्रिंस ऑफ दापोडे कुंदन पाटिल जी भी वीआईपी डाइव से मैच देख रहे हैं. बहुत बड़ी विकेट हासिल करते हुए नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं.
सचिन भोयर. सचिन भोयर मॅन फ्रॉम सेलार. भिवंडी क्रिकेट में बहुत बढ़िया बैट्समैन है. इस मरतबा दूर से खेलने की कोशिश, छटाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. बहुत खूबसूरत गेंद. मोमेंट रहा था टिप्पा खाने के बाद. ये देखिए, हालांकि पांव नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे वहां पे बैट्समैन. नक्की जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त ओढला होता. कमलेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा आड़े बल्ले से कारपेट के जरिए गेंद को मोड़ दिया है डीप मिड विकेट पे. खिलाड़ी मौजूद हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं. पहली गेंद पे चौका लगने के बाद बहुत अच्छी वापसी हम देख रहे हैं वीके प्रतिष्ठान के गेंदबाज कमलेश पाटिल की. नक्की सुरुवात तर चांगली केली होती फलंदाजाने, तदनंतर मात्र गोलंदाजाने चांगली वापसी केलेली आहे. कमलेश सामना करेंगे लोकल बॉय दिनेश पाटिल. इस मरतबा फ्लैशी स्ट्रोक, जानबूझकर बल्ले के फेस को खोला था. गेंद डिपिश गली में गई थी. 1 रन. सुभाष, मुझे लगता है कि गेंदबाज जो कमलेश है वो लगातार ऑफ स्टंप और उसके करीब जो लाइन ऑफ अटैक है उनका, वो बहुत सही दिशा में. नक्कीच एक चांगली रणनीतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज, आणि हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. इस बीच गेंद पुल और पावरफुल वंडरफुल गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई. 6 रन. myshare.com. ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट. यांचा दणदणीत TDPL षटकार. महत्वाची जोडी आहे. दिनेश पाटील रन मशीन ऑफ दापोडे, आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार. 12 रन 1 विकेट गंवाने के बाद. सुभाष, क्या कहेंगे? फर्स्ट मैंडेटरी ओवर वीर तानाजी में 12 रन बट लॉस्ट द वेरी इंपॉर्टेंट विकेट ऑफ ऋषि भोईर. इज गोइंग टू बी Ambrose Khan brought into the attack, one of the key bowler in open cricket. Ambrose Khan, one of the key bowler in open cricket, facing him batsman Dinesh Patil. Ambrose up to the wicket now. Ball this time down to leg side, tried to glance as ball, white signal from umpire. 1-2 score now. Score moves up to 13 for the loss of 1 wicket. Batsmen to follow the dangerous proud of Bhiwandi cricket, Bhavesh Pawar, Dipesh Mali, line-up Mankoli and Saqib Khan, the all-rounder. A lot of batting to follow. Rajan also, I think, there. Shot, catch that ball in the area, is out. Caught at backward point. No mistake made by Prathamesh. And finally, Dinesh on his way. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर, भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. Prathamesh, and finally Dinesh on his way. Dinesh is out for just 1, and Veer Tanaji Dapode 13 for the loss of 2 wickets. Subhash, what do you think? How many runs in mind of Bhavesh Pawar? Because second over in progress, and I think Veer Tanaji 13 for the loss of 2 wickets. New batsman join. Harshad Chaudhary once
another local boy and one of the great batsmen, great all-rounder in rural cricket, but great batsman in Bhiwandi city cricket also, Arshad Chaudhary. Bhavesh Pawar changed the strategy, sending Arshad Chaudhary because he's the local boy. And there we watch Amroz Khan. Up to the wicket now, charging from far end. This time, lovely looking cover drive over the infield, through the covers, delightful shot, 4 runs. What a great stroke from Arshad. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. Look at that, look at that. Superb bit of a stroke from Arshad Chaudhary off the mark with boundary. Now, Amroz Khan in tremendous under pressure now. Commentator Mazhar Khan, compliment for TDPL organizing committee and Kundan Patel. Thank you, Mazhar, and welcome. And there we watch Amroz Khan. Goes to Arshad, another superb stroke indeed. 4 runs. This is the extraordinary batting from Arshad Chaudhary, local boy. Look at that. myshare.com आता Once भिवंडीत more, ऑनलाईन once किराणा more. यांचा He खणखणीत TDPL Use the चौकार. mandatory power play and his overhead of the covers, delightful stroke, 4 runs. अतिशय उत्कृष्ट फटका कव्हरच्या डोक्यावरून आहे. रिप्लेमध्ये दुसऱ्या अँगलने पुन्हा एकदा आपण पाहू शकता. हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी याच्या बॅटमधून. This is the great telecast from GTC, the big boss of telecast world. Beautiful telecast comes to you from GTC, Jalpesh Boy, Suraj and all technical team. Now Amroz Khan in tremendous under pressure now because 2 delightful stroke. There is a deep extra cover now set by the captain. Bosho Arshad hooks that ball and finally ball is racing for a glorious 6. This is the 50th 6. 50वां myshare.com और 1000 रुपए ऑर्डर का इनाम किराणा भी फटाफट कुंदन पाटिल जी की डिलिव्हरी तरफ से. झटपट यांचा दणदणीत TDPL षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आणि या स्पर्धेमधील 50वा षटकार तोही हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी याच्या बॅटमधून. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. Arshad Chaudhary on fire now. He's on 14. What a great inning. The local boy facing Amroz Khan. Amroz Khan in tremendous under pressure. चांगली सुरुवात आपण पाहतोय. देखना है वहां पे क्या चर्चा हो रही है. हम देखना चाहेंगे अगर ऑन द लाइन गेंद गिरी है तो फिर वो सिक्सर है. शायद कैप्टन ने वहां पर पूछा है वहां पे. आइए देखते हैं फिर से उस हुक शॉट को. गेंद के लाइन के अंदर आए. बिल्कुल गोल्डन ग्रीनी जिस तरह के शॉट खेलते थे मोहिंदर अंबरनाथ खेलते थे. ये देखिए सुंदर टेलीकास्ट अल्ट्रा स्लो मोशन में दिखाया जा रहा है. हुक शॉट किया था वहां पे अरशद ने. तीसरे अंपायर का निर्णय 6 रन है. या स्पर्धेमधील हा 50वा षटकार आपण पाहतोय आणि वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वेसर्वा कुंदनजी पाटील साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिकही हर्षद चौधरी यांनी पटकावलेलं आहे. Yes, this is the great batting in mandatory power play from local boy Arshad Chaudhary. Amroz Khan in tremendous under pressure now. So far, he considered 14 runs and claim 1 wicket. 15 runs so far. Amroz Khan up to the wicket now. Balls to Arshad. What a magnificent stroke indeed. Ball is traveling through long off. 3 men after 8. And finally, Arshad gets 2. Subhash, what do you think about Arshad Chaudhary? This is the one of the typical power play batting from Arshad. नक्कीच हर्षद चौधरी आज वेगळ्या इराद्याने मैदानामध्ये उतरलेला आहे. चांगली फटकेबाजी आणि आपण पाहतोय चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध घेतोय आणि मधोमध जेव्हा कुठला फलंदाज बॅटच्या मध्ये चेंडू घेतोय तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतोय.
अनिल पाटिल जी हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत करते हैं हम ऑर्गेनाइजिंग कमेटी से। देयर वी वॉच एमरोज खान अप टू द विकेट नाउ। Goes to Arshad, one small lovely looking try but straight to mid off. Captain is there and there were no runs. That marks the end of the mandatory power play, end of the second over. I think Veer Tanaji Dapote right on top now, 29 for the loss of 2 wickets. Subhash, what do you think? This is the enough total I think made by Veer Tanaji Dapote. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट जरी गमावलेले असले तर हर्षद चौधरी यांनी संघाला सावरलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि 16 धावांवर खेळतोय. त्याच्या जोडीला सचिन भोईर 3 चेंडूंचा सामना करून 7 धावसंख्येवर खेळतोय. देखना है बहुत बड़ी मिडल कॉन्फ्रेंस वहां पे हो रही है। ये आप देख सकते हैं वीर तानाजी क्रीड़ा नगरी दापोटे, वीर तानाजी क्रीड़ा मंडल, एक गांव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडल. देखना है कि इतना ज्यादा सलाह मशवरा हुआ है किसको गेंदबाजी देते हैं, और गेंदबाजी में परिवर्तन जीत भुईर कर रहे हैं, लेकिन कमेंट्री में भी परिवर्तन होता हुआ अगले दौर के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं, जिन्हें भिवंडी का कंप्यूटर भी कहा जाता है, सुभाष धुमाल. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 2 षटकांची समाप्ती, 2 गडी गमावलेले आहेत आणि 29 धावा धावपळकर आतापर्यंत झळकवलेले आहेत. आपण सामना पाहतोय विखे प्रतिष्ठान विपक्ष वीर तानाजी दापोड या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघाने डोंबिवली ग्रामीण संघाला पराभूत केलं होतं आणि आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय विखे प्रतिष्ठान विरुद्ध वीर तानाजी दापोडे. त्यानंतर आपण अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध विखे प्रतिष्ठान या संघाने ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आजच्या दिवसामधील 4था सामना डोंबिवली ग्रामीण विरुद्ध वीर तानाजी दापोडे, 5वां सामना अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध वीर तानाजी दापोडे. समय में कोऑपरेट करे प्रथमेश प्लीज. डोंबिवली ग्रामीण विरुद्ध विक्की प्रतिष्ठान. शायद प्रथमेश पूछ रहे हैं कि नॉन पावर प्ले के जो ओवर्स हैं उसमें सर्कल में कितने खिलाड़ी रहेंगे. जय पवार उनके पास गए हैं. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन कोरोनाच्या महामारीनंतर ही पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे ठाणा जिल्हा की आन बान शान, TDPL का घमशान. सूरज म्हात्रे याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. देखिए ये दूसरी टीम है सुभाष धुमाल. जिस तरह नीलेश मात्रे स्वयं ओनर है, उस तरह प्रथमेश भी ओनर है और खुद खेलते हैं. जब आपकी टीम में आप ओनर भी है और खुद खेलते हैं तो टीम का उत्साह बढ़ता है. अब गेंदबाजी के लिए सूरज मात्रे को बुलाया गया है. देखना है कि सूरज मात्रे क्या करते हैं. बहुत जबरदस्त बल्लेबाजी की दूसरे ओवर में अरशद चौधरी ने. नक्कीच हर्षद चौधरीने संघाला दुसऱ्या 2 षटकानंतर आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलेले आहे. 3रं षटक मार्गाचे सूरज मात्रे येतोय. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 30. ऐसा लगता है सुभाष धुमाल के TDPL में बाएं हाथ के गेंदबाज की भरमार है. बहुत अच्छी गेंद थी, हालांकि जगह दे दी थी वहां पर हाथ खोलने की. बैकफुट पे चले भी गए थे, पंच भी किया था, लेकिन फील्डर को पाया. सूरज मात्रे VIP डाईज एंड करून गोलंदाजी करताना सामना करेल हर्षद चौधरी, लोकल बॉय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूवरील क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र हर्षद चौधरी याला जावेला गेला डगवाटच्या आसऱ्याला. बिग फिश इन नेट, मोठा मासा गळाला लागतोय. बडी मछली जाल में फसती हुई. कमाल का कैच पकड़ा. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. जिस रहते हैं वो आसान नहीं रहते. गेंद आसमान में जाकर बहुत ऊंचाई पे गई थी और इसे स्कायर कहते हैं, और स्कायर कैचेस इतने आसान नहीं रहते. ये देखते हैं किस तरह से आउट हुए अरशद, लेकिन अरशद ने अपना काम बराबर कर दिया. ये देखिए बल्ला ज्यादा स्विंग नहीं कर पाए थे और उनको लगा ही था शॉट खेलने के बाद कि वो आएंगे. नए बैट्समैन, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, हर फन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ. ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं, अक्सर हीरो बन जाते हैं.
और कभी कभी 0, लेकिन सूरज ने बड़ी विकेट ली. नक्कीच ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिलेल्या सूरज मात्रे याने मात्र नवीन फलंदाज भावेश पवार, सचिन भोईर मॅन फ्रॉम शेलार आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश पवार मॅन फ्रॉम गोडसे. सूरज मात्रे मॅन फ्रॉम गिरसरा डोंबिवली अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. काफी मोमेंट मिल रहा है उनको, उनकी गेंदें काफी टर्न हो रही है, स्लो मीडियम कर रहे हैं. ये देखिए टिप्पा खाने के बाद पिच एंड बाउंस एंड प्लेन मिस. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय सचिन भोईरच्या रूपाने. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. तेरी आंखों का साहिल का दरिया है बहता. शॉर्ट वाइड और पनिश करना चाहते थे, इसे कहते हैं कि रसगुल्ला दिखाया और करेला खिलाया. नक्कीच तसंच काही म्हटलं जाईल. देखिए हमारे टीम के सभी खिलाड़ी इस बात का ध्यान रखें कि आपको भी सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना है. नवीन फलंदाज दापोडे गौरव, हार्दिक पंड्या दापोडे, रितेश पाटील येतोय. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आता मात्र मैदानामध्ये एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतो. प्राऊड ऑफ भिवंडी, गुडसई गौरव, भिवंडी गौरव, भावेश पवार आणि त्याला साथ देण्यासाठी दापोडे गौरव, हार्दिक पंड्या दापोडे, प्रितेश पाटील. यस प्रीतेश यंग प्लेयर हैं और बहुत टैलेंट है उनके पास. सिटी क्रिकेट में भी बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं. लेकिन यहाँ पे मैं सूरज मात्री की सराहना करूंगा, जिन्होंने 2 विकेटें लेकर लगभग अब ये रनों पे रोक लगा दी. इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम सूरज मात्रे सोफा. नक्कीच या षटकामध्ये आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर ढकलला गेलेला वीर तानाजी दापोडे. पाहूया वापसी करतोय का, कारण एका चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये. सूरज मात्रे देखिए गेम प्लान भावेश पवार को ऊपर भेजा इसलिए कि भावेश पवार बाएं हाथ के बैट्समैन है, हालांकि दीपेश माली का आना बाकी. यावेळी केवळ या चेंडूला दिशा दिलेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. देखिए यहाँ सूरज मात्री की तारीफ करना होगी. जैसे ही भावेश पवार बाएं हाथ के बैट्समैन आए, उन्होंने तेज गेंद कर दी और भावेश पवार ने भी चतुराई से उसे चॉप कर दिया था. नक्कीच या छोट्या बॅकलिपचा वापर केला होता आणि एकेरी धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आप सभी के काफ़ी मैसेजेस आ रहे हैं और आप सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं कि भावेश पवार भी जब खेलने आते हैं ना तो मैसेजेस बढ़ जाते हैं. सूरज मात्रे सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील, लोकल बॉय. दापोडे क्रीडा नगरी आणि वीर तानाजी दापोडे संघ या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. यावेळी आणखीन एक उत्कृष्ट चेंडू. अंपायर का कोई इशारा नहीं, कैच छूटा. व्हाट एक्सेलेंट ओवर टर्न फ्रॉम सूरज मात्रे. इससे अच्छी गेंदबाजी आप क्या कर सकते हैं. 2 ओवर में जहाँ काफी रन बने थे, इस ओवर में उन्होंने केवल 3 रन दिए और 2 विकेट लिए और उसमें भी प्रीतेश भी बच गए. नक्कीच कंजूस गोलंदाज म्हणता येईल. कंजूशी केलेली आहे या षटकामध्ये. 2 गडी प्राप्त केले आहेत आणि तेही महत्वाचे. आणि फक्त इन मिन 3 धावा दिलेल्या आहेत. कुल मिलाकर 32 रन बने 3 ओवर की समाप्ति के बाद. प्रथमेश अपने टीम खिलाड़ियों से कुछ चर्चा करते हुए, आने वाले बैट्समैन में दीपेश माली सरदर्द वाले बैट्समैन, लेकिन सरदर्द तो सूरज मात्रे बन गए जिन्होंने 2 सेट बैट्समैन को आउट किया. प्रेक्षकांसाठी अतिशय उत्कृष्ट स्टँडची व्यवस्था केलेली आपण पाहतोय. श्री लक्ष्मण पाटील खेळाडू कक्ष आणि स्वर्गीय सो चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड आम्हाला स्पॉन्सर केले अनंत पाटील यांच्याकडून. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील स्टँड जे आम्हाला स्पॉन्सर केलेले हरिदास पाटील यांच्याकडून. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे
किरण पाटील, सुभाष पाटील आणि ध्रुवन पाटील यांच्याकडून या सर्वांचं मनस्वी धन्यवाद, हार्दिक आभार ज्यांच्याकडून हे स्टँड आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. और सबसे बड़ी बात है कि पहाड़ियों के ऊपर जो दिखाया जा रहा था वीर तानाजी क्रीड़ा नगरी, वीर तानाजी क्रीड़ा मंडल, ये बहुत ही सुहाना लगता है. नक्कीच. डीपीएल वहाँ लिखा हुआ है, कमिंग डीडीपीएल और डीपीएल कमिंग सून, दापोटे प्रीमियर लीग. येस, याच मैदानावर आपण दापोडे प्रीमियर लीग ही पाहणार आहोत. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अख्खा दापोडा खेलेगा. कमिंग सून. कमलेश पाटील याला कंटिन्यू ठेवलेलं पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. यावेळी एक मोठा फटका समोर खेळलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. हा गगनचुंबी षटकार. देखिए फ्रंट लेग को थोड़ा सा अलग कर दिया था और इन फ्रंट ऑफ द विकेट इस तरह के शॉट बहुत मुश्किल रहते हैं. यही प्रीतेश का क्लास है. नक्कीच फटक्यामध्ये ताकद झोकली होती, आपण पाहिलं होतं. पुढचा पाय वेगळा करून हा फटका खेळला होता आणि चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हाही सफलला. आणखी एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रितेश पाटील दापोडे गौरवाच्या बॅटमधून. दूसरी गेंद छोटी गेंद थी और छोटी गेंद जब भी बैट्समैन को नजर आती है तो उसकी आंखों की चमक बढ़ जाती है. क्या करारा शॉटम पुल खेला था. इसे कहते हैं रनों की लूटमार. लूटमार मचा दिया आते ही. बहुत खूबसूरत एग्जीक्यूशन. गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की. नक्कीच दोन षटकार आपण पाहतो प्रितेश पाटील याच्या बॅटमधून आणि षटकारामध्ये डील करताना हा फलंदाज जणू काही सिद्दीक बाबे सर प्रितेश पाटील हा षटकारांचा सध्या व्यापारी बनलेला आहे. देखिए गेम प्लान भी बहुत अच्छा अभी तक लग रहा है. हालांकि वीके प्रतिष्ठान के पास भी बहुत स्ट्रांग बल्लेबाजी है, ये भी नहीं भूलना चाहिए हमें. और लेकिन थोड़ा सा प्रथमेश परेशान लग रहे हैं जिस तरह से रन इस गेंदबाज ने लूटा है. देखिए पहला ओवर अच्छा था, दूसरे में गेंदबाज लूट गए, तीसरे में सूरज मात्रे ने तो बल्लेबाजों को लूटा, लेकिन कमलेश फिर आए तो प्रीतेश कुछ अलग ही मूड में नजर आ रहे हैं. फील्ड मध्ये परिवर्तन देखिए करताना आपके अभी चौथा ओवर है और सिर्फ 13 मिनट बचे हैं. लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग व्ही शेप मध्ये एक्स्ट्राच्या मागे. दूरच्या टोकाकडून गोलंदाजासाठी पुन्हा एकदा सज्ज होते कमलेश. प्रितेश पाटील याने बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत पेश केलेले आहेत. स्वर्गीय सो चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड करून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय जय पवार याच्या माध्यमातून. विजय पवार अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना सीमारेषा लगत नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेले आहेत. यस, इसीलिए कहा जाता है क्रिकेट में कि आपके जो बेस्ट फील्डर हैं उनको बाउंड्री पे तैनात करना चाहिए. ये देखिए किस तरह से जंप लगाया विजय पवार ने और गेंद को उन्होंने आप जाकर अंदर फेंका. इट हैज बीन अ पीस ऑफ फील्डिंग फ्रॉम विजय पवार, जो एक कैच पकड़ भी चुके हैं इस मैच में. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपल्या संघासाठी महत्वाच्या 5 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय 45 4 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू सरळ निघून येतो. चेंडू एस्ट्राच्या हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती. बहती हुई हवा के साथ खेलना चाहते थे, स्विच हिट करने की कोशिश की थी भावेश पवार ने. कमलेश यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धाव पूर्ण.
फक्त एका धावे समाधान मानावे लागेल फलंदाज भावेश पवारला आणि एका धावेने वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 46. Yes, last one was a fine delivery, tried to york, but equally played by Bhavesh Pawar, turning with the corner on the onside with the short back lift. छोट्या बॅकलिपचा वापर करताना भावेश पवार जास्त जास्त दिसतोय. मोठ्या बॅकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू गोली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेषक आणि चेंडू सीमापार, षटकार. क्या टाइमिंग है, क्या फॉलो थ्रू है. आइए देखते हैं रिप्ले में यांचा रितेश के दणदणीत बल्ले से निकलने TDPL वाला ये शॉट. षटकार. ये देखिए जा रही है, जा रही है, जा रही है गेंद. कहना होगा कि दूर गगन की छाव में गेंद चली गई 6 रन. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय प्रितेश पाटील आतापर्यंत हा त्याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार आहे आणि वैयक्तिक 20 या धावसंख्या खेळतोय. खूप महागडं षटक आपण पाहतोय कमलेश पाटील आतापर्यंत 20 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकांची समाप्तीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे कुंदन पाटील फॅम टीम संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 आणि पुढील 2 षटकामध्ये काय घडतं नाही काय बिघडतंय मॅच की अगली कहानी सुनते सिद्दीक बाबे सर और मचिंद्र पाटिल सर की जुबानी. इस वक्त कमेंटेटर नबील दिवकर ने TDPL के लिए कॉम्प्लीमेंट दिए और कमेंट्री पैनल के लिए आपका बहुत शुक्रिया और आपका स्वागत है TDPL में. बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे फिर एक बार क्रिकेट की दुनिया में रुख करेंगे. 4 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर 52, 5 ओवर प्रगति पर. रफ्तार के सौदागर गेंदबाजी में और उसी तरह से इस गेंद को बिल्कुल रक्षा बंद से खेल दिया. 1 रन पूरा की दूसरी की कोशिश यहाँ पर थ्रो थोड़ा सा क्रॉस गया और यहाँ से मिलते हुए 2 रन. गुड रन बिटवीन द विकेट. 2 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 54 के ऊपर. बहुत खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट. इसे हम कह सकते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को. जिस तरह 2 रन चुराए. निश्चित सर इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना. आपके नजदीक आपके सामने यहाँ पर रन को चुराया. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ. ठीक यहाँ पर 11:45 आज के प्रतियोगिता का दूसरा ये सफर हम देख पा रहे हैं. बहुत ही सुहाना सफर TDPL का. ये देन फुल टॉस गेंद खेल दिया. इस गेंद को ड्राइव किया. गेंद लॉन्ग ऑफ की तरफ बढ़ती हुई. 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. जिस प्रकार खेल शुरू है ऐसा लग रहा है कि कोई दबाव नहीं बल्लेबाज के ऊपर. आसानी से रन बन रहे. बहुत ही शानदार क्रिकेट. देखिए स्लॉग ओवर का खेल लगभग शुरू हो चुका है तो यही कारण है कि शॉट्स के लिए जाएंगे. लेकिन मैं यहाँ एमरोज खान की सराहना करूंगा कि पिछला ओवर जो उन्होंने किया था उसमें काफी ओवर पिच गेंदे थे लेकिन इस ओवर में 2 अच्छी गेंदें कर चुके हैं एमरोज को सर देखकर मुझे वेस्ट इंडीज के एमरोज की याद आ चुकी है. जिस तरह से हम बात करेंगे 1973 की 75 की विश्व कप की जो गेंद को टेक ऑफ करते थे बाउंस करते थे उसी तरह से रफ्तार के सौदागर ये भी है. बहुत ही शानदार गेंदबाजी. और ये देखिए गेंद टपकाने के बाद पिछली की तरफ निकल चुकी है और गेंद गोली की रफ्तार से निकलती हुई. अंपायर का इशारा यस इट इज वाइड. 4+1 5. यहां से मिलेंगे 5 रन. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत TDPL चौकार. मच्छिंदर वो डेंजर जोन की तरफ स्कोर बढ़ता हुआ. इस बीच गेंद कदमों का इस्तेमाल. फिर एक बार गेंद उसी दिशा में आती हुई. बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा. ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग. और ये है स्टैंडर्ड. इट इज अ स्टैंडर्ड ऑफ TDPL. यस 21 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 3 गगनचुंबी सिक्सर लगा चुके हैं प्रीतेश. भावेश पवार उतना खुलकर नहीं खेल पा रहे हैं. एक तरफ हम देख पा रहे हैं भावेश पवार 5 गेंदों का इस्तेमाल करते हुए 5 रन उन्होंने बनाए. जहां तक सवाल है प्रीतेश पाटिल का खूंखार बल्लेबाज रनों की गन मशीन
इस बीच गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास, बल्ले का अंदरूनी हिस्सा, गेंद यहाँ पर टिक ऑफ होती हुई सिली टॉप की तरफ, एक रन पूरे का दूसरे की कोशिश, और यहां से बनेंगे या नहीं बनेंगे। अंपायर की तरफ इशारा बिल्कुल किया है और अंपायर ने पैनी निगाह से सीधा यहां पर तीसरे अंपायर को रेफर किया है। तो देखेंगे यहां पर दूसरे की कोशिश थी, ये कोशिश कामयाब है नाकामयाब है बताएंगे। हम बात कर रहे थे जीटीसी की, ग्लोबल टेनिस क्रिकेट वर्ल्ड, बहुत ही खूबसूरत सीधा प्रसारण दिखाया जा रहा है। यस, इस वक्त सौरभ पाटिल कमेंटेटर ने टीडीपीएल और कुंदन सेठ की टीम को वीर तानाजी दापोडे को कॉम्प्लीमेंट दिया। आपका बहुत धन्यवाद, आपका हार्दिक स्वागत है। नजदीकी मामला होगा, काफी करीबी मामला होगा, जिस प्रकार अंपायर ने रेफर किया तीसरे अंपायर की मांग की गई है। कितना बदलाव आ चुका है पिछले कई दिनों से, फॉर सिंस several days, the many changes, a lot of changes we have watching in the cricket. बिल्कुल, संसार का नियम है बदलते रहना। क्रिकेट भी काफ़ी बदल चुका है, टेक्नोलॉजी काफ़ी बदल गई है। कहा जाता है कि आपको एक सूट अगर पसंद है तो सारी जिंदगी तो आप वो नहीं पहन सकते, बदलते रहना होता है। जी हाँ सर, बिल्कुल सही कहा। परिवर्तन, दिस इज पेंडिंग, इट्स वेरी क्लोज डिसीजन। यू आर वॉचिंग द मच अवेटेड टूर्नामेंट TDPL एंड नॉट आउट। यस, गेंद छूट चुके हैं यहाँ पर सुभाष हमें बताते हुए, और यहाँ पर नॉट आउट का इशारा। 2 रन से टीम का स्कोर और आगे बढ़ता हुआ। ये देखिए किस प्रकार रहा है लाइव टेलीकास्ट। गेंद हाथ से छूट चुकी है और हाथों से स्टंप को यहाँ पर उखाड़ दिया है। क्या डिसीजन था लेग अंपायर का, पहले ही उन्होंने नॉट आउट घोषित किया था, क्योंकि जब बेल्स ब्रेक हुए तब उनके हाथ में गेंद नहीं थी। एक्सलेंट टेलीकास्ट फ्रॉम बिग बॉस ऑफ टेलीकास्ट वर्ल्ड GTC। इस बीच संभाजी पाटिल तशरीफ लाते हुए, स्वागत है आपका। और ये गेंद टपकाने के बाद काफी आगे बाहर निकल चुके अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। गेंदबाज की एक बात जरूर कहना चाहूंगा सर, कि जिस प्रकार गेंदबाजी में तब्दीली लाने की कोशिश की जा रही है, गेंद के रफ्तार के सौदागर भी है, गेंद में तब्दीली लाने की कोशिश की जा रही है, और यहाँ से दिशा से भटकते हुए। Ambrose Khan, man from Thane, but one of the big name in open cricket. Not control on his length and line. भावेश पवार ऑन द स्ट्राइक, फुल टॉस, सीधा प्रहार यहाँ पर, गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से, अंपायर का इशारा, सीधा 6 रन। myshare.com, ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार। तो दिन भर शॉट खेलते रहेंगे। ये देखिए पहला बड़ा स्ट्रोक आता हुआ भावेश पवार के बल्ले से। देखिए, मैं ऑडियंस से क्षमा चाहता हूं, आपके ढेर सारे मैसेजेस हैं, लेकिन रनिंग कमेंट्री में इतने सारे पढ़े नहीं जा सकते। ज़्यादातर मैसेजेस वीर तानाजी दापोडे के लिए, आप सभी का धन्यवाद। बहुत से मैसेजेस ओनली फॉर भावेश पवार है, कुछ मैसेजेस दीपेश माली के लिए हैं। सभी का विशेष धन्यवाद। टीम का स्कोर 70। माहौल और आलम इस प्रकार का कि भावेश भी अपने आप को नहीं रोक पा रहे। फुल टॉस गेंद थी, दैट्स अ ग्रेट शॉट, व्हाट अ लिटिल ब्यूटी, दैट्स गॉन माइल्स ओवर द मिड विकेट, दैट्स अ 6। टोटल स्कोर 17, द स्कोर मूव्स अप टू 17। देखिए, कल भूमिक 11 ने भूमिक 11 गंधारी ने 81 रन बनाए थे। देखना आज कितने बनते। इस बीच अगली गेंद ब्यूटीफुल, अच्छी गेंद थी और उसी अंदाज में यहाँ पर गेंद को खेल दिया। फ्लिक किया था, फ्लिक फ्रॉम द बॉटम, यहाँ पर 2 रन पूरे करते हुए बड़ी इत्मीनान से यहाँ पर दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। उसी इत्मीनान से रन भी यहाँ पर बनाए जा रहे। 5 ओवर की समाप्ति के बाद वीर तानाजी दापोडे ने 72 रन बनाए। आखिरी ओवर की कहानी, चाहे टेनिस क्रिकेट हो, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो, चाहे IPL हो, आखिरी ओवर कहीं ऐसा रहता है कि कहीं टीमों की नैया डुबो देता है। देखिए, एमरोज खान की गेंदबाजी को हम देखते हैं तो 2 ओवर में 37 रन खर्च किए। वन ऑफ द एक्सपेंसिव बॉलिंग फ्रॉम एमरोज खान।
ये देखिए यहाँ पर एनालिसिस स्क्रीन के ऊपर ये शुभकामना देते हुए टीडीपीएल के ये विनोद रतन पाटिल साहब हमारे अध्यक्ष ग्रामीण टेनिस प्रकाश तरे सर, प्रमोद जी रतन पाटिल विधायक और ये कुणाल भरत देवलाकर, विजय भगत, सरफराज रईस, अनंत अधिकारी. Lot of thanks for the great event and lot of thanks for great support for this TDPL. You are watching the much awaited tournament. There has been much discussion from last several days of the TDPL. The beautiful atmosphere. विजय पवार को गेंदबाजी दी गई है और देखना है कि डेथ ओवर में कितने रन जमाते हैं. दोनों की आंखें जम गई है. दोनों बल्लेबाज यहाँ पर सेट बल्लेबाज हैं. आखिरी ओवर है और इस ओवर में रनों की बरसात शायद हो सकती है. दूरियां बरकरार रखी थी. बल्लेबाज यहाँ पर ड्रिल करके दिखा रहे कि टैप करना चाहिए इस गेंद को. समय काफी कम मिला और समय की नजाकत देखते हुए गेंद डॉट गेंद की समाप्ति. 5 गेंदें अभी भी शेष है. टीम का स्कोर यहाँ पर पहुंच चुका है 72 के ऊपर. 72 लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट ओवर इज प्रोग्रेस नाउ इन फर्स्ट इनिंग. शांत माहौल, दर्शकों की कमी हमें महसूस हो रही है कोरोना के चलते हुए. इस बेंच कदमों का इस्तेमाल, बेहतरीन शॉट गेंद जा रही है. लॉक ऑफ के ऊपर बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा. एक रन यहां से मिलेगा. दोनों बल्लेबाज यहां पर तड़प रहे बल्लेबाज के लिए. और पिछले दो गेंदों की बात करेंगे तो पिछले 2 गेंदों में महज 1 रन मिल चुका है और टीम का स्कोर पहुंचता हुआ 73 पर. कोऑर्डिनेशन बल्लेबाजों का हम देख पा रहे हैं. एक तरफ बाएं हाथ के बल्लेबाज, एक तरफ दाहिने हाथ के बल्लेबाज. लगातार फील्डिंग में तब्दीली होती नजर आ रही है. ठीक सुबह के 11:54 आज के प्रतियोगिता का दूसरा मुकाबला. और ये देखिए बढ़िया शॉट और उसी रफ्तार से कहने का जी फाइन लेग रीजन को चीरती हुई. कोई मौका नहीं खिलाड़ी के पास. गेंद सीमा पार, सीधा 4 रन. myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत टीडीपीएल चौकार. Great shot from Bhavesh Pawar. Look at that. Turning with the corner, fine leg up in the circle. Past the short fine leg, ball is racing all the way to the fine leg boundary for 4. Delightful stroke played by Bhavesh Pawar. भावेश पवार काफी रिदम में उनका साथ निभाते हुए प्रीतेश. और ये देखिए क्या नजाकत है, क्या नजाकत है. इट इज ब्यूटी ऑफ क्रिकेट. बन गए myshare.com आता भिवंडीत ऑनलाईन किराणा यांचा खणखणीत टीडीपीएल चौकार. इससे अच्छा रिवर्स स्वीप हो नहीं सकता, इससे अच्छा स्विच हिट हो नहीं सकता मॉर्गन के अंदाज में. माइंड ब्लोइंग. इस बीच गेंद फिर एक बार इस गेंद को खेल दिया. स्क्वायर ऑफ द विकेट. वहां से खिलाड़ी दौड़ते हुए 1 रन मिलेगा. दूसरे की कोशिश और यहां से चयन करना चाहते थे स्ट्राइक का और इसी दौरान यहां पर विकेट नंबर गिरता हुआ. काफी लंबे अरसे के बाद यहां पर विकेट नंबर गिरता हुआ. तीसरा मैदान से बाहर. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही टीडीपीएल विकेट. माफ कीजिए 5वां विकेट मैदान से बाहर और टीम का स्कोर यहां पर देख पा रहे 82 के ऊपर 5 विकेट का नुकसान. और ये देखिए बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग. गेंद सीमा पार, फ्लाइट स्ट्रोक. गेंद सीमा पार, सीधा 6 रन. समापन. myshare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट. डीजे. यांचा दणदणीत टीडीपीएल कुल मिला षटकार. के 88 रन में 89 की चुनौती रखी है और ये मेरे ख्याल से अब तक का टीडीपीएल का हाईएस्ट टोटल बना लिया है वीर तानाजी दापोटे ने. सर शुरुआत देखिए पहले गेंद पर चौका लगाकर शुरुआत की थी और अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाकर यहाँ पर पारी का समापन. थँक्यू कॉमेंट बॉक्स. या ठिकाणी सन्मान घ्यायचे आहेत आपल्या अतिथींचे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. सर्वप्रथम मी विनंती करतोय
अमर स्पोर्ट्स कासने संघाचे संघमालक त्यासोबतच विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय भगवानजी भोईर साहेब आपण पुढे यायचं आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय TDPLचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे सदस्य बांधकाम सभापती सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मायची शाळ त्यासोबतच प्रसन्नतेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी भगवान शेठ भोईर साहेबांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपल्या देखील यथोचित मानसन्मान केला जाईल. मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक अल्पेशजी भोईर आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते. जल्पेश भोईर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण करायचा. 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. डीजे थोडीशी धुवून द्यायची आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कालूरामजी भोईर 40+ खेळाडू यांचा देखील यथोचित मानसन्मान केला जाईल. मी विनंती करतो जल्पेशजी भोईर आयोजक आहेत आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी कालूरामजी भोईर साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण करायचा. सन्माननीय संतोषजी चौधरी साहेब उद्योजक दापोडे आपण देखील पुढे यायचंय. संतोष चौधरी साहेब आपला देखील यथोचित मानसन्मान केला जाईल. आयोजक जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषजी चौधरी साहेबांचा यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आनंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण 2 स्टँड पाहत आहे. कैलासवासी चंद्रभागा पाटील स्टँड त्यासोबतच लक्ष्मण शेठ पाटील स्टँड हे 2 स्टँड यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले. सन्माननीय आनंदजी पाटील साहेब आपण पुढे यायचे आपला देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजक जल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते. सरकारी गावचे उद्योगपती सन्माननीय सोमनाथजी चौधरी साहेब आपण पुढे यायचं आपला देखील यथोचित मानसन्मान या व्यासपीठावर केला जातोय. संपूर्ण मान्यवर आपण देखील पुढे यायचंय. मुकेशजी पाटील साहेब उद्योगपती दापोडे आपला देखील मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. संघटनेच्या सचिव आहेत. मी विनंती करते कुंदाजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदीपजी जोशी साहेबांचा यथोचित माजी सरपंच दापोडे आपण पुढे यायचे आपल्या देखील यथोचित मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. अनिलजी पाटील साहेब माजी सरपंच दापोडे आपला देखील मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. विनंती करतो आयोजक जल्पेशजी भोईर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिलजी पाटील साहेबांना यथोचित मानसन्मान करायचा. प्रल्हाद पाटील साहेब माजी उपसरपंच दापोडे यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. आयोजक जल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पुढे आपला देखील यथोचित मानसन्मान केला जाईल. शशिकांत पाटील साहेब उद्योगपती दापोडे आपण पुढे यायचे आपला देखील मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. आयोजक जल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते
माध्यमातून केला जाईल. आयोजक जलपेश जिबोर यांच्या माध्यमातून. त्यासोबतच दत्ताजी पाटील साहेब उद्योजकपती दापोडे आपण देखील पुढे यायचं. आपला देखील मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जाईल. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेला जाऊया जिथे आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत सिद्दीक भावे सर. थैंक यू जगदीश तारमाले. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स दीनू कामले और विजय पवार इस वक्त बल्लेबाजी के लिए आ रहे हैं और संते आस्किंग रन रेट ज़्यादा है. मेरे साथ कमेंटेटर रोशन संते जी जुड़ चुके हैं. हिमांशु पाटिल अलीमगढ़ एक्सप्रेस को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, उछाल दिया आसमानी तूफानी सिक्सर. व्हाट अ ग्रेट शॉट. दीनू कामले प्राण शॉट. नक्कीच पहिल्या चेंडूवरती अंबरनाथ नगरीचा ब्रँड दाखवला जातोय दिनू कांबळेच्या माध्यमातून. ही ओळख आहे दिनू कांबळेची आणि पहिल्या चेंडूवरती आपली ओळख सिद्ध करतोय. तर सर्वांना एक विनंती असेल, आयोजकांनी एक मला सूचना केलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक गोलंदाजाला ही सूचना असेल, जेव्हा आपण गोलंदाजी करता पंचांना देखील एक सूचना असेल की आपण देखील लक्ष द्यायचं आहे. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतो तेव्हा त्या चेंडूवरती थुंकेचा किंवा लालेचा वापर करू नका. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल देखील पाहतोय, कारण की कोविडचं संकट अजूनही गेलेलं नाहीये. त्यामुळे विनंती असेल. लेकिन कोविड का संकट नहीं गया, लेकिन दीनू ने संकट में डाल दिया पहली गेंद पर. ये बता दिया लड़ेंगे या मरेंगे, आर या पार. मैन फ्रॉम अंबरनाथ. गेंदबाजी के लिए हिमांशु पाटिल निकल के मारने की कोशिश. बढ़िया गेंद, अपने हाथ को खींच लिया था ये देखते हुए कि निकल के मारना चाहते थे. ये देखिए बहुत बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. नक्कीच टप्पा पडल्यानंतर इनस्विंग झाला हा चेंडू. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर पूर्णपणे बेट झाला. बॅट आणि चेंडूमध्ये भरपूर अंतर होतं. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए फिर से अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी सीधा रखा था वहां पे. हालांकि दीनू समझ रहे थे कि गेंद कट के अंदर की जानी भाई. नक्कीच सिद्दीक सर, जर आपण पाहायला गेलं तर जी ऍक्शन आहे गोलंदाज हिमांशु पाटीलची आठवण करून देतो ट्रेंट बॉलची. यस, न्यूजीलैंड के बहुत मशहूर गेंदबाज है ट्रेंट बोल्ट. हिमांशु लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए दीनू को टॉपेज लगा हुआ में, लेकिन नहीं पकड़ पाए. वहां पर खिलाड़ी जरूर थे लेकिन कैच नहीं लपक पाए. साकिब खान थे वहां पर लेकिन नहीं पकड़ पाए उस कैच को. आइए देखते हैं किस तरह से वहां पर वो कैच नहीं ले पाए थे साकिब खान. टॉपेज लगा था वहां पर. ये सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं. ये देखिए स्कोर 7 पे पहुंचा. अच्छी वापसी हम देख रहे हैं हिमांशु पाटिल की. मैंडेटरी पावर प्ले में इस तरह के जो लक्ष्य रहते हैं उसको आपको छूना है तो कम से कम 30 के ऊपर देखना होगा. ये देखिए साकिब खान पूरी तरह जज नहीं कर पाए थे, झुक नहीं पाए थे. हिमांशु पाटिल सामना करेंगे विजय पवार. एक तरफ भावेश पवार चले हैं, देखना है विजय पवार इस मैच के विजय की नींव रखते हैं या नहीं. फील्ड की जमावट शॉर्ट थर्मेन बैकवर्ड पॉइंट कवर पॉइंट है, मिड ऑफ है, मिड ऑन है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर रख दिए गए हैं. हिमांशु बढ़िया गेंद लहराती हुई बल खाती हुई चली गई विकेट कीपर के पास. बहुत ही खूबसूरत गेंद. टिप्पा खाने के बाद ये देखिए क्या मोमेंट रहा था, क्या स्विंग हुई थी गेंद. कांटा बदलती हुई पहुंची थी विकेट कीपर के पास. स्कोर 7 रन बिना किसी विकेट के 89 के लक्ष्य का पीछा कर रही है वीके प्रतिष्ठान. दोनों बहुत ही जबरदस्त बैट्समैन है. दीनू कांबले मैन फ्रॉम अंबरनाथ एंड विजय पवार मैन फ्रॉम अरेवली. इस मर्तबा कट करने की कोशिश,
सवाल पूछा वहां पर, हाउ इज दैट, लेकिन अंपायर सहमत नहीं। पहला ओवर समाप्त होता हुआ, एक ओवर की समाप्ति, कुल रन बने हैं 7, कोई विकेट नहीं गिरा है। क्या कहेंगे रोशन? नक्कीच सिद्दीक सर, जर आपण पाहिलं गेलं ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली होती, असं वाटलं होतं हे षटक थोडंसं महागडं ठरेल, परंतु काय कमबॅक केलंय, शेवटच्या 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे। याचाच अर्थ जर आपण पाहायला गेला तर हिमांशू पाटील मध्ये असलेले पोटेन्शियल, कारण की हिमांशू पाटीलला मी पाहिलंय गेली 2 वर्ष जेव्हा डोंबिवलीमध्ये अंडर-21च्या स्पर्धा होतात तेव्हा तो खेळण्यासाठी आपल्या आलिमगर या टीमला घेऊन येत असतो आणि खूप चांगली कामगिरी केली आहे हिमांशू पाटीलने या षटकामध्ये आणि TDPLच्या पहिल्या सामन्यामध्ये। भावेश पवार प्लीज समय में हमें सहयोग करें। देखना है कि गेंदबाजी के लिए किसको बुलाया जाता है। स्वयं भावेश पवार आए हैं गेंदबाजी के लिए। भावेश पवार सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन दीनू कामले, एक सिक्सर के साथ। फील्ड में 2 खिलाड़ी सर्कल के बाहर 3 खिलाड़ी रख दिए गए हैं। दूसरा मैंडेटरी पावर प्ले है। स्ट्राइकिंगला फलंदाज दिनू आहे। भावेश पवार इस मर्तबा उछाल दिया गेंद को दूर गगन की छाव में, लेकिन क्लियर नहीं कर पाए। लॉन्ग ऑन पे आउट हुए दीपेश माली दौड़ा। क्या लगा? एक माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट। मध्ये आणि पहिला मोठा धक्का बसलाय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला। बड़ी विकेट जाती हुई वहां पर, हालांकि ऊंचाई ज्यादा थी, लंबाई जो डिस्टेंस चाहिए था वो नहीं। लेकिन अब दबाव बढ़ता हुआ नए बैट्समैन अमोल पाटिल आए हैं बल्लेबाजी को। मैन फ्रॉम सोनारपाड़ा, लेकिन सामना कर रहे हैं विजय पवार। बहुत कुछ डिपेंड करता है रोशन संते विजय पवार पे, क्योंकि उनके पास काफी टैलेंट है। भावेश पवार ने 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, ऑफसाइड में 2। पटकी हुई गेंद, धीमी गेंद थी, बैकआर्म डिलीवरी। आपको तो पता है वेस्ट इंडीज में एक चाइना के खिलाड़ी थे जिन्होंने एलेक्स करके थे, जिन्होंने गेंद की थी, उसी का नाम चाइना मैन पड़ा था। इस मर्तबा स्वीप कर दिया गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। myshare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार। थँक्यू। नक्कीच जसं सर तुम्ही म्हटलं की विजय पवारवरती खऱ्या अर्थाने जिम्मेदारी आहे, कारण की विजय पवारकडे असलेला अनुभव, कारण की सातत्याने तो व्यावसायिक क्रिकेट खेळतोय, आपल्या गावाच्या टीमसाठी खेळतोय। उडपी प्रीमियर लीग झाली होती 2018 मध्ये, त्यामध्ये निवड झाली होती। भावेश पवार इस मर्तबा स्विच हिट किया, लेकिन फील्डर को पाया वहां पर डीप बैकवर्ड पॉइंट पे। हालांकि स्विच हिट करने की कोशिश की थी। विजय पवार भरपूर कोशिश कर रहे हैं, और कहा जाता है कोशिश करने वालों की हार नहीं होती, लेकिन आस्किंग रन रेट मानो किसी पहलवान की तरह है। इस मर्तबा स्लॉग स्वीप, 6 रन। विजय पवार का पावरफुल शॉट। myshare.com ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट, यांचा दणदणीत TDPL षटकार। नाव आहे डोंबिवली ग्रामीण मध्ये,
कारण की जर आपण पाहायला गेलं 10PL जी स्पर्धा झाली होती यावर्षी त्या स्पर्धेमध्ये देखील डोंबिवली ग्रामीण स्टार या संघामध्ये जी वर्णी लागली होती. बिल्कुल बिल्कुल आइए देखते हैं उस शॉट को क्या खेला था थोड़ा सा फ्रंट फुट पे थे. ये देखिए इसे कहते हैं 100 सुनार की, 1 लोहार की और ये पवार की. व्हाट अ शॉट. सिर्फ कलाइयों में ताकत को भर दिया था और गेंद दूर गगन की छाव में सजनी साजन के घर गई 6 रन. पवार टू पवार. लेकिन पवार के सामने विजय पवार अपना पावर दिखा रहे हैं. पवार टू पवार. धीमी गेंद, पेस परिवर्तन, टाइमिंग नहीं कर पाए. कहीं ना कहीं बल्ले के फेस को जल्दी खोल बैठे थे. गेंद सीधी चली गई. ओवर समाप्त होते हुए 2. कुल स्कोर है 18, लक्ष्य 19. यहां से 60 रन, कितने 70 रन चाहिए. अगले दौड़ में क्या होता है ये सुनते हैं बहुत मशहूर कमेंटेटर रोशन संते जी से. थँक्यू सो मच. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, एकच नाम घोष करतो जगदंब जगदंब. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. 89 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. उर्वरित समीकरण आहे येणारे 24 चेंडू आणि 70 धावांची गरज. आस्किंग रन रेट जे आहे ते आता मात्र वाढलेलं आहे. ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं 17.50च्या सरासरीने आता मात्र प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला पोटेन्शियल खूप आहे. अमोल पाटील जो सोनारपाडा गावचा खेळाडू आहे तो मात्र बघूया कशी कामगिरी करतोय या सामन्यामध्ये, कारण की आव्हान हे खूप मोठं आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. तर भाविश पवारला एक विनंती असेल, कॅप आपण सरळ परिधान करायचे आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक खूप मोठी संकल्पना आपण पाहतोय. TDPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन शेठ पाटील साहेब त्यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आणि संपूर्ण ऑफिशियल ग्रुप असेल. जल्पेश भोईर, जय पवार, सुभाष पाटील, राजन पाटील, दीपक पाटील, सुभाष ठाकरे, हिमांशू पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळीस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धावेमध्ये भर पडत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. जर सिद्दीक सर आपण जर पाहिलं गेलं तर हिमांशू पाटीलची जी ॲक्शन आहे, न्यूझीलंडचा गोलंदाज आपण पाहतोय आणि सध्या मुंबई इंडियन्सचा गोलंदाज ट्रेंट बॉलची आठवण होतीये. Yes, absolutely true. Last one was a wide. यावेळेस इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय आपण. सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड अ मिस, ज्याला क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ब्रह्मास्त्र म्हटलं तर यॉर्कर चेंडू, त्या यॉर्कर बिल्कुल. चेंडूचा वापर करतोय. वाइड यॉर्कर थी, हालांकि ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर गेंद थी, लेकिन बल्लेबाज कठिनाइयों में. लेंथ तो दोनों गेंदों की अच्छी थी, लेकिन पहली गेंद दूसरे मोहल्ले में थी. नक्कीच सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. हिमांशू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर करतोय. टॅप करतो चेंडूला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि लॉंग ऑफला चांगलं बॅकिंग मी तर म्हणेन. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21. 21 धावा धावफलकावरती. गणपती बाप्पाचा शुभ आकडा 21 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचं. इथून मात्र गिअर चेंज करावे लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला. विजय पवारने 2 षटकार लगावलेत. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तो फॉर्म या सीझन मध्ये देखील कंटिन्यू करतोय. यावेळी स्विंग अँड अ मिस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका मारण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु तेवढी दर्जेदार गोलंदाजी होतीये. हिमांशू पाटील प्रभावित करतोय. हिमांशू पाटीलने इम्प्रेस केलंय या संपूर्ण सामन्यामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, त्यानंतर सुरेख गोलंदाजी केली. 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. सुरेख कमबॅक करतोय हिमांशू पाटील. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. देखिए रोशन,
फास्ट बॉलर को एक चीज पे ध्यान देना होता है, आप एक्स्ट्रा पेस करने में अधिकांश बार ऐसा होता है कि आपकी जो लाइन रहती है वो भटक जाती है. नक्कीच हिमांशू पाटीलचं फ्युचर हे ब्राईट आहे, कारण की तो अवघ्या 21-22 वर्षाचा खेळाडू आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, बॅटची बाहेरची कडे घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतो डीप थर्ड मॅन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, फंबल होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फील्डिंग वहां पे हुई थी, इसे कहते हैं 1-2 का 4, जहां पे 1 रन था वहां 4 रन आए हैं. नक्कीच असं वाटलं होतं की हा चेंडू अडवायला पाहिजे होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवरून नजर हटवली, मी तर म्हणेन सर, नजर हटी दुर्घटना घटी आणि 4 धाव मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हिमांशू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट अमोल पाटील आणि विजय पवार मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 28, 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं गेलं तर 61 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 61 धावांची गरज आहे. हिमांशू पाटील यावेळी सवयीमध्ये खेळलाय, मिस टायमिंग फटका आहे, झेलची संधी असेल, जज करतो क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणामध्ये झेल ड्रॉप होतोय. प्रितेश पाटील होते तिथे, चांगला प्रयत्न केला होता, दूरवरचं अंतर कापून आले होते चेंडूवरती, परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाहीये आणि एक झेल सोडला जातोय. चांगला प्रयत्न होता, एक जीवनदान मिळतंय विजय पवारला आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. बिल्कुल, इस तरह का जो इक्वेशन रहता है रोशन, वहाँ पर आपको दम लगा के बल्लेबाजी करना होती है, या तो आप गेंदबाज का दम निकाल दे, क्योंकि इस तरह के इक्वेशन इतने आसान नहीं होते हैं जब अपोजिशन साइड के पास एक गेंदबाजी का पूरा यूनिट मौजूद हो. देखना है गेंदबाजी में परिवर्तन होता है या नहीं. यस, गेंदबाजी के लिए अब अंपायर क्या सिग्नल दे रहे हैं? साकिब खान को बुलाया गया है. गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी, साकिब खान मोर्चे पे लगाए गए हैं. देखना है कि अब गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी साकिब खान किस तरह की गेंदबाजी करते हैं. हिमांशु ने तो अपना काम पूरा कर दिया, बहुत खूबसूरत गेंदबाजी की. भावेश पवार थोड़े बहुत महंगे साबित जरूर हुए. संते सर क्या कहेंगे आप? आपके पास 9 विकेट हाथ में, यहाँ पर तो रिस्क लेना ही होगा. नक्कीच सर, अभी नाही तो कभी नाही. जर आता तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल TDPL ची, परंतु पोटेन्शियल आहे, बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. नहीं, ये पहला मैच है, माना कि उनका पहला मैच है, लेकिन आपके पास ऊपर के 6 नंबर तक बहुत अच्छे बैट्समैन हैं, तो आपको रिस्क लेना ही होगा, क्योंकि रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है, और किस्मत भी बहादुरों का साथ देती है. नक्कीच नक्कीच, किस्मत भी बहादुरों को साथ देती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र हौसले बुलंद ठेवावे लागतील. विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमला हा सामना जिंकण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट दाखवावे लागतील या सामन्यामध्ये. अमोल पाटील आणि विजय पवार मध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, परंतु आपली क्षमता आणि गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. जर आता तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करेल.
गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. यस, साकिब खान को लगाया गया है गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी. यस, गोल्डन आर्म आहे. तो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा विकेट टेकिंग गोलंदाजी शाकिबच्या माध्यमातून होत असते. परंतु इथून मात्र विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल पाटील. फुलटॉस चेंडू, चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सरकते 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू फेकला होता सर, पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये. Yes, tucked away on the onside, but straight to deep square leg. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमोल. यावेळी चांगला फटका आपण पाहतो, विजय पवारच्या बॅट मधून येतोय, परंतु चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. आतापर्यंत जर पाहायला गेले तर विजय पवारला 2 जीवनदान मिळत आहेत. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. 2 झेल सोडलेत विजय पवारचे. धावसंख्या एकने पुढे सरकेल 31. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. अमोल पाटील ऑन स्ट्राईक, जो सोनारपाड्याचा खेळाडू आहे, एक अष्टपैलू आहे. यावेळी पुन्हा एकदा मिस्टामिंग फटका. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 34. देखिए रोशन जी, आधे अधूरे शॉट ऐसी स्थिति में नहीं चलेंगे. अगर आप आधे अधूरे शॉट खेलेंगे तो आधा अधूरा प्यार जिस तरह सफल नहीं होता है, आधा अधूरा ज्ञान, उस तरह आधा अधूरा शॉट आपको जिता नहीं सकता. नक्कीच नक्कीच बरोबर बोलले तुम्ही ना. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. LBW ची स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी ही अपील उचलून धरली. बिग विकेट. अजून एक धक्का बसतोय विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमला लागलेला हा दुसरा धक्का. अमोल पाटीलची खेळी संपुष्टात. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. लेदरची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये 50 चेंडूंमध्ये 103 धावा बनवल्या होत्या याच कमलेश पाटीलने. रवींद्र संते असेल, जीत भोईर असेल, संपूर्ण स्टारकास्ट या टीम मध्ये आहे. प्रेम भोईर जो हार्ड हिटर फलंदाज आहे कुंभारली टीमचा. शाकिब स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळेल आणि पंचांचा इशारा 22चा येतोय. अवांतरच्या स्वरूपात ही एक धाव मिळते, ती म्हणजेच विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला. इथून मात्र एका धावेसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यासाठी संघर्ष करतोय, झगडतोय हा विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, भेदक मारा करतोय हा गोलंदाज शाकिब. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज शाकिब खानने आणि या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे या संघाने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 54 धावांची गरज आहे. 27.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. तर उर्वरित 2 षटकांसाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो काय घडतंय काय बिघडतंय सन्माननीय जगदीश टारमाले सरांना.
थँक्यू सो मच रोशन संते सर, सिद्दीक बावे सर, आमचं संपूर्ण समालोचन पॅनल, दुपारचं सत्र, उपस्थित तमाम लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांचं. कोरोनानंतरच्या या पहिल्या ऑफिशियल टुर्नामेंटमध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, सर्वांचं स्वागत. व्यासपीठावर मान्यवर देखील खूप साऱ्या प्रमाणात उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खूप दर्जेदार स्पर्धा आयोजित केली आहे. संपूर्ण पॅनल असेल, जय पवार असतील, जल्पेश भोईर असतील, मुन्ना पठाण असेल, सुभाष ठाकरे, सुभाष पाटील, या सर्वांचं देखील खूप आभार व्यक्त करतोय, कारण एक दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला. आणि 2020मध्ये सुभाष सर काहीतरी चांगलं होणारच होतं आणि TDPL आपल्या भेटीला आली आहे. कारण खूप साऱ्या जर घटना आपण पाहिल्या, खूप सारे सिने नट आपल्याला सोडून गेले, त्यासोबतच खूप सारे खेळाडू देखील टेनिस क्रिकेटमधले देखील सोडून गेले. सकाळच्या सत्रामध्ये त्यांना श्रद्धांजली देखील आपण अर्पण केली या स्पर्धेच्या माध्यमातून. अपने हौसले को ये मत बता कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है, अपनी तकलीफ को ये बता कि तुम्हारा हौसला कितना बड़ा है. इथून संघर्ष नक्कीच करावा लागतोय विखे प्रतिष्ठान संघाला, परंतु प्रयत्न नक्कीच करावे लागतील. यावेळी कमलेश पाटील स्टिअर करतोय ऑफ ड्राईव्ह, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा इथे उचलला आहे. 2 धावा कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 5 इथे सुरू होते. गोलंदाजी मार्कवर राजन पाटील होम ग्राउंडवर खेळत आहेत. दापोडे टीमकडनं सातत्यानं ग्रामीण विभागातनं खेळाडू आपण खेळताना पाहत आहेत. राजन पाटील यांना 5वं षटक. आयोजक देखील आहे त्या स्पर्धेचे. शफल लावून ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमार्चीच्या बाहेर. स्वर्गवासी विठ्ठल नारायण पाटील स्टँडमध्ये प्रेक्षकांना अभिवादन करताना कमलेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा दर्जेदार संघर्षमय षटकार. नक्कीच जगदीश, जर आपण पाहिलं गेलं तर राजन पाटील जे दापोड्याचेच आहेत, त्यांचं होम ग्राउंड आहे आणि एक लेजंड क्रिकेटर आहेत, 40+ खेळाडू आहेत. कारण की नेहमीच आम्ही त्यांना डोंबिवली विभागामध्ये खेळताना पाहत असतो. ऋषी 11 काटई या संघाच्या माध्यमातून व्यावसायिक संघामध्ये ते खेळत असतात. 40+च्या अनेक स्पर्धा डोंबिवली आणि भिवंडीमध्ये होत असतात. येस, नक्कीच खूप चांगला स्ट्रोक यावेळी कमलेश पाटीलच्या बॅटमधनं, कारण धावा येत नव्हत्या. धावगतीवर कुठेतरी अंकुश लावला होता. कमबॅक खूप चांगलं राजन पाटील यांच्या माध्यमातून फुल लेनचा चेंडू स्टिअर केला. लॉंगॉनला दीपेश माली ऑन द थ्रो आणि इथे मात्र धावचीची संधी. फलंदाज बाद होईल यावी. विजय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये. वीर तानाजी दापोडे आयोजक संघ आहे. यावेळी स्वतः राजन पाटील खूप चांगली गोलंदाजी ते करतायत. दीपेश माई असेल, भावेश पवार, प्रितेश पाटील, एक चांगला संघ इथे बांधला गेलाय. सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून संघ मालक आहेत. आणि पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी. प्रितेश पाटीलने जे फलंदाजी केली, खूप देखणी फलंदाजी होती, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. भावेश पवारनं देखील खूप चांगली साथ त्याला दिली, एक चांगली पार्टनरशिप. आणि तिथं पाहिलं गेलं तर सुरुवात थोडीशी खराब झाली विखे प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून, परंतु हा पहिला सामना आहे. अजूनही ही स्पर्धा तुमच्यासाठी संपलेली नाहीये. उर्वरित 3 सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु इथून सामना संपलेला नाहीये. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. स्वतः इथे संघनायक येत आहेत प्रथमेश पाटील. नॉस्टॉक एंडला स्ट्राईकला कमलेश पाटील, डावखुऱ्याचा फलंदाज. हा फटका ऑन साइडला, सुरेख स्ट्रोक. ज्यावेळी बॅट अँड बॉलचा मिलाप झाला, चेंडूवर 6 धावांची मोहर लागली होती. षटकार. myshare.com. ऑर्डर किराणा फटाफट, डिलिव्हरी झटपट. यांचा दणदणीत TDPL षटकार. पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर तोच खेळाडू आहे. चेंज द गेम वडवली बी हाच त्याचा गावचा संघ आहे. आणि जर आपण पाहिलं गेलं तर स्टार ओव्हरची स्पर्धा मच्छिंद्र सर 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळवली होती. तोच कमलेश पाटील ऑन फायर. संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधनं. अजून एक चांगला स्ट्रोक. इथे बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, पंच इशारा करतायत. चौकार. षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार. धावसंख्येचा विचार जर केला आतापर्यंत 54 धावा. विजयासाठी 7 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. राजन पाटीलचं षटक सुभाष कुठेतरी टर्निंग पॉइंट आपण पाहू शकाल.
कारण विचार केला तर 7 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावा संख्येचा विचार केला तर 54 धावा. एकंदरीत असं वाटलं होतं भावेश पवार किंवा दीपेश माईला की आपल्याकडे धावा खूप आहेत आणि त्यानंतर राजन पाटीलचा विचार केला, परंतु या षटकात कमलेशनं खूप चांगली कामगिरी केली. संघ थोडासा अडचणीत होता, संघर्ष केला आणि प्रयत्न केला आणि नक्कीच इथे मी म्हणेन खूप चांगली कामगिरी आणि कुठेतरी थोडीशी विजयाची आशा दाखवली आहे विखे प्रतिष्ठान संघाला. 7 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. या शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका आणि कुठेतरी विखे प्रतिष्ठान या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. सुरेख फटका इथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगली कामगिरी. 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. षटक क्रमांक इथे समाप्त होते 5वं. धावसंख्या झाली 56. विजयासाठी 6 बॉल आणि आवश्यकता आहे या ठिकाणी 33 धावांची. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. कारण की याची कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. गतवर्षीच बेतवड्याच्या मैदानावरती मच्छिंद्र सर एक स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना होता सोनारपाडा विपक्ष मोठी देसाई आणि मोठी देसाई टीमला 6 चेंडू 35 धावांची गरज होती. 5 चेंडूंमध्ये 35 धावा बनवल्या होत्या मोठी देसाई संघाने. हो, नक्कीच कोणताही स्कोर टेनिस क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील लागतात. चेसिंग करत असताना 6 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मच्छिंद्र सर नक्कीच सांगेन, ना किसी वहबर से निकलेगा ना किसी रहगुजर से निकलेगा, आपके पाव का काटा सिर्फ आप ही से निकलेगा. तुम्हाला स्वतःला इथे प्रयत्न करावे लागतील. कोणत्याही बॅट्समनवर तुम्ही हा येईल तो षटकार मारून जाईल, तो चौकार मारून जाईल, तुम्ही स्वतः काय करू शकता, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास दाखवा, स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करा. 6 बॉल 35 धावा. स्वतः संघनायक ऑन स्ट्राईक आहेत प्रथमेश पाटील आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत एक क्रुशियल षटक टाकण्यासाठी साकिब खान. एक चांगलं बॅटल, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे या ठिकाणी. स्वतः संघनायक भावेश पवार यष्टनच्या मागे. 6 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल बीट होत आहेत. साकिब खान एक दर्जेदार गोलंदाज आहे. मराठा पंजाब या संघाकडनं प्रोफेशनल क्रिकेट भिवंडीमध्ये खेळतो. त्यासोबतच उमर 11 या संघाकडनं देखील व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण साकिब खानला खूप वेळा पाहिलंय. खूप चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकवर्ड स्पेनला खेळाडू तैनात आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. कमलेश पाटील स्ट्राईकवर येतोय. 4 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठेतरी थोडासा 32 धावांची. सामना थोडासा कुठेतरी झुकताना दिसतोय वीर तानाजी दापोडे संघाकडनं, परंतु जो प्रयत्न केला कमलेश पाटीलने, अगदी थोड्या धावा त्यांनी नक्कीच कुठला आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आणि या सामन्यामध्ये जिवंत ठेवला. कमलेश पाटीलचं कौतुक असेल. नक्कीच नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे वीर तानाजी दापोडे या संघाने आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑन साईडला कमलेश पाटीलच्या बॅटमधनं अजून एक धमाका. संघर्ष करतोय आणि सांगतोय मी अजून आहे, माझ्या संघाचा तारणहार. षटकार. कमलेश पाटील संघर्ष करतोय. आपण जर पाहायला गेलं तर नेट रन रेट हा देखील खूप मोठा इम्पॅक्ट शेवटी ठरू शकतो. कारण की ज्याप्रमाणे आपण सुरू असलेला IPL पाहतोय, कोलकाता नाईट रायडर्स जर आपण पाहायला गेलं नेट रन रेट कमी असल्यामुळे तो नक्कीच क्वालिफाय होऊ शकला नाही. हा बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. कॉन्क्रीटची खेपट्टी आहे आणि कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर रोशन सर बॉल चेंडू स्किट होऊन येत असतो. चेंडू थोडासा वेगाने येत असतो आणि कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर भिवंडी तालुक्यात तुम्ही जास्त जर पाहिलं तर कॉन्क्रीटच्याच खेपट्टी जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगाने चेंडू येतो. कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं. इथे अजून एक खूपचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडू 1 बाउन्स त्यांना बीट करून जाईल सीमारेषेच्या बाहेर. कमलेश पाटीलचा अजून एक संघर्षमय चौकार. थँक्यू सो मच. आणि या पुढीलचा सामना असेल अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. शेवटचा बॉल एक स्टिअर केला ऑन ड्राईव्ह पाहायला मी इथे एक सिंगल कंप्लीट करतायत. एक
प्रकाश जावेचं समाधान मॅच जिंकले वीर तानाजी दापोडे संघाने, परंतु प्रेक्षकांना विनंती करेल कमलेश पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या. संघर्ष नक्कीच केला आपल्या संघासाठी. ॲज अ गोलंदाज म्हणून तो या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय, परंतु फलंदाजी देखील खूप चांगली बहारता त्यांनी दाखवली. सामना जिंकला वीर तानाजी दापोडे संघाने. विचार केला तर 88 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस करत असताना जवळपास पोहोचले होते. कमलेश पाटीलने एक बहरदार खेळी केली, या मॅचमध्ये संघर्ष केला, परंतु खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी हिमांशू पाडेलच्या माध्यमातून